आपल्या सगळ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. गेल्या आठवड्यात मी मालवणला फिरायला गेली होती. तिथे आम्ही बरीच प्रेक्षणीय स्थळं आणि बरीच मंदिरे बघितली. तर ह्याचे ब्लॉग तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतीलच. पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र माणगाव हे ठिकाण. दिगंबरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ येथून जवळ आहे. तिथे एक दत्त मंदिर आहे आणि त्याच भागामध्ये त्या मंदिराविषयी बरेच जणांना माहिती देखील नाही आहे. त्याला महत्त्व काय आणि माहिती काय खूप जणांना माहिती नाही आहे. पण आम्ही जेव्हा तिकडे गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक दत्तभक्त भेटल्या. त्यांनी आम्हाला ह्या मंदिराबद्दल खूप सारी छान माहिती आणि माहिती सांगितली आहे. तीच आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करूनही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो. चला तर मग आपण बघूया श्री क्षेत्र माणगाव. हां आणि इथे हे जी तुळस आहे ते त्यांचं दहन विधी ते तुळस इकडे काय झालं? इथे त्यांना म्हणजे अंत्यविधी आहे की या जागेवर कोणाला? आपले अच्छा नॉनव्हेज. ओके. त्याने हा प्रतिवर्षी प्रतिपदेचा उत्सव साजरा करून या गावाला एक विशेष वैभव प्राप्त करून दिला आणि तो आता 3 दिवसाचा होतो. हां. यापूर्वी ते स्वतः असताना 7-7 दिवसाचा उत्सव करायचा. अच्छा. आणि यांच्या वडिलांचा आणि तिथल्या पाठीचा आहे महादेव नारायण धुरी आणि गोविंद गंगाराम नाईक या दोघांनी आणि खाली तालुका बीज विज्ञान केंद्र आहे. सुरेख विभाग आहे. ताजी माणसं पाहुण्या नांद वसंत सुरभे आणि विमल घाडी आणि बेबी सुरभे ही माणसं होती. त्यांना घेऊन लोटांगणे साहेब स्वतः ह्या सगळा उत्सव आणि रंगरंगोटी सगळं करत असत आणि तो स्वतः योगदान करून ते खर्च करत असत. या आणि ही जी मूर्ती आहे या मूर्तीची पूर्ण स्थापना ती मूर्ती संगमरवरी त्यांनी करून स्वतः आणली. तो सगळा खर्च लोटांगणे साहेबांनी केला. ते निवेदन घ्या म्हणजे स्वामींच्या जन्मापासून ते सगळं त्याने ते एक छोटीशी नोट बनवली.
या मंदिराचा परिसर खूप शांत, प्रसन्न करणारा व कोकणात असल्यामुळे निसर्गरम्य आहे. मंदिर परिसर खूप स्वच्छ व सुंदर आहे. इतर दत्तक्षेत्रांप्रमाणे इथे आल्यावरही दत्त महाराजांचा सहवास जाणवतो. मंदिरात दुपारी महाप्रसाद असतो. महाप्रसादासाठी एक वेगळा हॉल आहे. तिकडेही स्वच्छता आणि नीटनेटकेपणा खूप आहे. मंदिरातील सेवेकरी ही खूप प्रेमळ आहेत. मंदिराच्या मागील बाजूला वाट आहे, ती टेंभे स्वामींच्या गुफेकडे जाते. गुफेचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघू. त्याच्यामध्ये महाराजांनी घालून ठेवलेला आहे. ज्याच्या पत्रिकेमध्ये दोष असेल तो 108 प्रदक्षिणा जर करून त्यांनी जाऊन दुसऱ्या दिवशी पत्रिका बदलली तर तो दोष त्या पत्रिकेत दिसत नाही. इतकं सामर्थ्य आजही आत्ता अनुभवाला येतं. कुठे म्हणालात ते? काळावधीमध्ये ज्यांना ज्यांना त्रास झाला त्या सर्वांना आम्ही इथून भूतप्रेत या स्तोत्राचं महाराजांनी दिलेलं पठण करून 108 वेळा म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्यांना तपासणीला नेलं तर ते निगेटिव्ह आहे आणि ते बरे होऊन घरी आले. जो एक आमच्या या गावातून गेलेला आमच्या संपर्कात आला नाही तोच फक्त अंतर्धान झाला, म्हणजे बाकी सगळे बरे होऊन गावात परत आले. आता या स्वामी महाराजांची जी स्तोत्र आहे, ज्या स्तोत्राने ज्वरनाशक स्तोत्र आहे ना, त्या स्तोत्राने 108 वेळा जप केला असता ताप जातो. जसं गोळी घेऊन टेरामायसिनची गोळी घेऊन ताप जातो, तोच अनुभव या स्तोत्र द्वारा ताप जातो. अशी स्तोत्र आहे. बालाशिषा स्तोत्र एक आहे स्वामी महाराजांचं, ते माहिती. हां आता यांच्याबरोबर सगळ्या या क्षेत्राची माहिती घ्या. माझं नाव त्रिवेणी लक्ष्मण ठिटे. मी मूळ साताऱ्याची आहे, पण नोकरीच्या निमित्तानं श्री स्वामी महाराजांच्या या गावामध्ये स्वतः स्वामी महाराजांच्या आशीर्वादानंच त्याकडे तेच मला या ठिकाणी घेऊन आलेले. श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या शाळेमध्ये मी गेले 25 वर्ष शिक्षिका म्हणून काम करते आणि मी संस्कृत विषय 8वी 9वी 10वी 100 मार्क आणि 50 मार्क असं दोन्ही संस्कृत शिकवण्याचं काम माझं चालू आहे. आणि माझं क्वालिफिकेशन जर म्हणाल तर मी MA संस्कृत स्पेशल, BEd पण संस्कृत स्पेशलच आहे. इतिहास गुणे मी MA केलेला आहे आणि स्वामी महाराजांच्या स्तोत्रावरती माझी PhD चालू आहे. आणि मला बऱ्यापैकी मार्गदर्शन जे झालं ते आद्य शंकराचार्य जे करवीरपीठाचे त्यांच्या आशीर्वादाने माझं पुढचं ते काम चालू झालेलं आहे. आणि आता मला ते या 10 मेपर्यंत मी ते सबमिशन करणार आहे. अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून माझं PhD चालू आहे. म्हणजे फायनल सगळं जवळजवळ झालेलं आहे. फक्त आता एकदाच प्रूफ रिडिंग करून मला ते सबमिट करायचं आहे. तर 10 मेला बहुतेक माझं सबमिशन फायनल होऊन जाईल असं. आणि महाराजांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा भारतामध्ये, भारताच्या बाहेरसुद्धा वेळ पडले तर महाराजांच्या आशीर्वादानं आणि प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वतःचं मत नाही, जे महाराजांचं आहे तेच फक्त सांगण्याचा प्रयत्न करण्याचं जे काय आहे ना ते म्हणजे अंतःकरणापासून आणि मनापासून. जे लोक सांगतात म्हणून नाही, याचं ऐकून त्याचं ऐकून असं नाही, जे मुळात महाराजांनी लिहिलेलं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करायचा असा माझा अल्प प्रयत्न महाराजांच्या आशीर्वादानं चालू आहे. जे काही सगळं ते महाराजांचं, माझं त्याच्यामध्ये काहीही नाही. खूप छान. तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा. असंच तुम्ही छान माहिती प्रसार करून धन्यवाद. बरं वाटलं. श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज श्री दत्तराज स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि माता यक्षिणी यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या संयोगाने श्री स्वामी महाराजांचा जन्म 1854 माणगाव या ठिकाणी झाला. इथे त्यांचं जन्मस्थान आहे. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी माता यक्षिणीचीच आधी पहिल्यांदा खूप मोठी सेवा केली
आणि नंतर त्यांचं नरसोबाच्या वाडीमध्ये जाणं येणं असायचं, कारण नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे आपल्या स्वामी महाराजांचे गुरु आणि त्यांना ते आद्यस्थानी मानत होते आणि त्यांचं तिथे जाणं येणं होतं. त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी येतात माणगावामध्ये जेव्हा ते नृसिंहवाडीमधून जेव्हा परत येत होते तेव्हा त्यांना कागल या ठिकाणी एका मूर्तिकाराने त्यांना बघितलं आणि सांगितलं की मला असा दृष्टांत झालेला आहे की ही व्यक्ती तुम्हाला इथे दिसल्यानंतर तुम्ही एक दत्तमूर्ती त्यांना जशी हवी तशी बनवून द्या. आणि मग स्वामी महाराजांना पण सांगितलं होतं की मी 7 वर्ष माणगावमध्ये या ठिकाणी येणार आहे म्हणून, असं दत्त महाराजांनी त्यांना साक्षात दृष्टांत दिलेला होता. आणि त्याच्यानुसार त्यांना ते कागलमध्ये मूर्तिकारही भेटले आणि मग त्या मूर्तिकारांना त्यांनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनी मूर्ती तिथे कशी बनवायची ती सांगितली आणि स्वामी महाराज ती मूर्ती घेऊन या ठिकाणी नंतर इथे आले. आणि त्यानंतर साधारण 1883 मध्ये त्यांनी या ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना केलेली आहे. ते हे दत्त मंदिर, पण त्याचा नंतर जीर्णोद्धार झाला. आता पुढे जातं तुम्हाला मी सांगेन. हे जे मंदिर आहे ना ते आता पहिलं जे स्वामी महाराजांनी जे मंदिर बांधलं होतं त्यातलं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. ज्या इंदूरच्या राणी आहेत ना त्या राणीने जो जीर्णोद्धार केला ते मंदिर आता आपल्याला दिसतंय. आणि आतमध्ये परत आत्ता या वर्षभरापूर्वी सगळं चांदीचं वगैरे सगळं आता केलेलं आहे, परंतु त्याच्या आधी 1 वर्षापूर्वी जे होतं ते सगळं त्या इंदूरच्या राणीने केलेलं होतं. मग आता त्यांनी जे काही इथं मूर्ती बसवली ना ही दत्तमूर्ती, ही स्वामी महाराजांची मूर्ती, पलीकडे माता सरस्वतीची मूर्ती, इकडे आदिशंकराचार्यांची मूर्ती आणि ही जी मध्ये तुम्हाला मूर्ती दिसते बघा दत्त महाराजांच्या शेजारी खालती दिसते का छोटी त्या चांदीच्या सिंहासनावरती बनलेली ती जी मूर्ती आहे ती एक मूर्ती दत्त महाराजांचीच आहे आणि ती मूर्ती मात्र श्री स्वामी महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेली आहे. ज्या वेळेला श्री स्वामी महाराज मांडव सोडून त्यांनी जेव्हा प्रस्थान केलं त्यावेळेला ही मूर्ती त्यांनी या ठिकाणी ठेवलेली होती आणि ह्या मूर्तीची मग रोज इथे पूजा केली जात होती. आणि आपण जे म्हणतो की कागलवरून त्यांनी जी मूर्ती या ठिकाणी आणली होती त्याची स्थापना जी केलेली होती ना ती जी कागलची मूर्ती आहे ती मूर्ती स्वामी महाराज जाताना बरोबर घेऊन गेलेले होते, परंतु ती मूर्ती आता गरुडेश्वरला आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही स्वामी महाराजांच्या हाताचे स्पर्श झालेली मूर्ती ती महाराजांनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि आता दत्तमूर्ती आणि तुम्हाला जे खाली स्वामी महाराजांची मूर्ती दिसते ही मात्र इंदूरच्या राणींनी प्रस्थापित केलेली आहे, ती महाराजांनी केलेली नाही. आणि आता जी ही मूर्ती आहे ही उत्सव मूर्ती म्हणून या ठिकाणी पालखीमध्ये बसवतात महाराजांच्या स्पर्शाची. आणि इथे खाली जर तुम्हाला चांदीचा हा दिसतोय बघा स्वामी महाराजांच्या खाली चांदीचे छोटे दिसते ना तिथे सोन्याच्या पादुका आहेत की त्या स्वामी महाराजांना प्रसाद म्हणून दत्त महाराजांनी दिलेल्या. तर तिथे ते तुम्हाला आता दिसणार पूजेच्या वेळी नंतर त्या जेव्हा बाहेर काढतात त्या ह्याच्यावरती चौरंगावरती तेव्हा त्या सकाळी पूजेला दिसतात. एरवी त्या तिथेच असतात. म्हणजे त्या तिथे दत्त प्रभूंच्या ज्या पादुका पण त्या सोन्याच्या आहेत त्या स्वामी महाराजांच्या त्यांना मिळालेला तो प्रसाद आहे दत्त महाराजांचा. असं इथे आहे. स्वामी महाराजांच्या हाताचा आहे, त्यांनी स्वतः तो हे केलेला, त्याच्यामुळे त्याला तो बांधून साधारण असं महत्व आहे. आणि ह्याच्या म्हणजे औदुंबराखाली ज्या लोकांनी काही पारायण वगैरे केलेली आहेत ना त्यांना सुद्धा त्याची खूप मोठी प्रचिती आलेली आहे की इथे औदुंबराखाली बसल्यानंतर जे काही त्यांना मनोकामना त्यांच्या पूर्ण झालेल्या आहे, कारण तो महाराजांच्या हस्तस्पर्शाचा असल्याकारणाने त्याला खूप महत्व आहे. पुढे जाऊया. हा जो मारुती आहे ना हा आजरेकर बुवा म्हणून जे होते ते मारुती भक्त होते आणि त्यांनी या मारुतीची स्थापना केलेली आहे. आणि अनुभव असा आहे की हा मारुती पण जागृत दैवस्थानासारखाच आहे आणि ह्याची सुद्धा ज्या लोकांनी उपासना केलेली आहे ना त्यांना सुद्धा ह्याची प्रचिती याचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे साक्षात जागृत आहे याची प्रचिती लोकांना येते. याच्या उपासनेचं पण खूप मोठं फळ आहे असं. आणि इथे ह्या ज्या पादुका आहेत पहा या पादुका श्री स्वामी महाराजांच्या आहेत. आपल्या टेंबेस्वामी महाराजांच्या या पादुका आहेत आणि या पादुका इंदूरच्या राणी ज्या इंदिराबाई होळकर त्यांनी ज्या पादुकांची स्थापना केलेली आहे. मग ह्याला काय महत्व आहे तर जसं श्री दत्तप्रभूंच्या चरणांवरती चिन्ह आहेत योगांकित तशी सगळी चिन्ह या सगळ्या पादुकांवरती आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पादुकांचा जर आपल्याकडे फोटो घेतला आणि घराकडे आपण त्याचं जर काही नाम म्हणजे पूजा वगैरे केली किंवा त्याला आपण गुरुस्थानी मानलं तरी सुद्धा आपल्याला खूप मोठे महाराजांचे
आशीर्वाद लाभतात. अच्छा. आणि असंही बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या पादुकांना तितकंच महत्त्व आहे, कारण त्या स्वामी महाराजांच्या योगचिन्हांकित पादुका म्हणून त्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या इंदूरच्या राणींनी स्थापन केलेल्या आहेत. परंतु जरी त्यांनी स्थापन केलेलं असलं तरी त्याला इंदूरच्या राणी ज्या आहेत त्यांना स्वामी महाराजांचा आशीर्वाद होता, कारण त्यांच्या सांगण्यावरूनच सगळे झालेलं आहे ना. त्यामुळे ह्याला जास्त महत्त्व आहे, कारण त्याच्या पाठीमागे महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे खूप लोकांनी यांचा पण बऱ्यापैकी या पादुकांचं जे काही मनोभावे सेवा केलेली आहे तर त्यांना सुद्धा त्याची खूप प्रचिती आलेली आहे आणि येत आहे अजूनही. म्हणजे जरी महाराज आत्ता आपल्याला शरीर रूपानं नसले तरी पण या पदचिन्हांना ते आपल्या समवेत असतात. ही मूर्ती कागललेली सांगते तुम्हाला. तुम्ही आतून घेतलं तरी चालेल. आतमध्ये जाऊन ज्या वेळेला स्वतः स्वामी महाराज इथे होते ना त्यावेळेला सुद्धा असेच काही ज्यांना भूत प्रेत पिशाचे संबंध असे जे काही बाहेरच्या बाधा झालेले असते तर त्यांचं निरसन व्हावं आणि त्यांची मुक्तता व्हावी याच्यासाठी स्वामी महाराजांनी हे स्वतःच्या हाताने हे काम त्यावेळेला करून ठेवलेले. आणि आता सुद्धा ज्यांना काही बाधित असेल तर त्या लोकांनी इथे जर ती स्तोत्र म्हटली याला असं स्पर्श करून तरी पण त्यांना त्यातून त्यांची मुक्तता होते आणि महाराजांचे आशीर्वाद त्यांना लाभतात. आणि इथे काय माहिती का स्वामी महाराजांचा आशीर्वाद याचा अर्थ एक म्हणजे काय तर आपल्या ज्या शारीरिक किंवा कौटुंबिक किंवा सांसारिक हे जे सगळं ते मुक्त करतातच, पण त्याच्याबरोबर ते त्या जीवाचा पण उद्धार करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते आपले जे स्वामी महाराज ते सद्गुरू स्वरूप आहेत. त्यामुळे फक्त कौटुंबिक एवढंच त्यांच्याकडे न पाहता पूर्णपणे त्याच्या जीवाचा उद्धार कसा होणार त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे दोन्ही बाजू आहेत. कौटुंबाची पण तुमच्या जी काही आहे विवंचना ती दूर होते आणि तो जीव जो अडकलेला आहे मृत्यू आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्याच्यातूनही त्याची सुटका करण्यासाठी ते सद्गुरू म्हणून आपल्या पाठीमागे म्हणाले. भूतप्रेत पिशाच्या असं एक त्यांनी लिहिलेलं स्तोत्र आहे असं. आणि तिकडे घोरात कष्टात उद्धरत अस्मन् नमस्ते असं एक स्तोत्र आहे. त्याच्यानंतर श्वासेनेदम ततम येन म्हणजे अत्रिनंदन असं म्हणून एक बालाशिषा स्तोत्र आहे. त्या स्तोत्रांचे जर आपण असं इथे पाठ करू तर त्याचे आपल्याला प्रचिती नक्की येते. असा हा एक खांब आणि पलीकडे एक खांब आहे. जांभळीची आड म्हणून असा डोंगर हा आहे आणि ह्या डोंगरावरती निसर्गातूनच निर्माण झालेली एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये स्वतः स्वामी महाराजांनी तिथे जाऊन तपश्चर्या गेलेली आहे आणि त्या तपश्चर्येमध्ये तिथेच दत्त महाराजांनी स्वामी महाराजांना तिथे प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे आणि तिथेच त्यांना पादुका सुद्धा मिळालेल्या आहेत. त्या पादुका इथे दत्त मंदिरमध्ये आहेत आणि त्याची रोज पूजा केली जाते. आता ही माहिती फार कमी लोकांना आहे की तिथे त्यांना महाराजांना पादुका दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे ती जी गुहा आहे ती अतिशय महत्त्वाची, कारण तिथे महाराजांनी तपश्चर्या केलेली असल्या कारणाने तिथे पण त्यांच्या ज्या सत लहरी आहेत ना त्या तिथे उपलब्ध अजूनही आहेत आणि जे भक्त त्या ठिकाणी अनन्य भावे शरणागताने जातात आणि आपलं जे काही तिथं समजा त्यांनी साधना केली तर त्या लहरी त्यांना साथ देऊन त्यांचंही उत्कर्ष होतं. त्याच्यामुळे ती गुहा पण खूप महत्त्वाची आहे. आम्ही जातो ना. चरित्रामध्ये जे वर्णन आहे ना की श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नरसोबाच्या वाडीमध्ये राहत होते आणि पलीकडच्या तीरावरती जे औरवाड आहे तिथं ती यक्षिणी माता आणि 64 योगिनी हे सगळेजण त्या ठिकाणी होते आणि रोज रात्री ते दत्तप्रभूंची पूजा करायला वगैरे यायचे. त्यांचा संवाद चालू असायचा आणि ज्यावेळेला आता आपण नरसोबाची वाडी सोडून गाणगापूरला जाणार असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्या यक्षिणी माता आणि 64 योगिनी असं म्हणाल्या की आता तुम्ही जर इथून जाणार तर आम्ही काय करायचं. तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं मी इथं माझ्या मनोहर पादुका या ठिकाणी घेऊन जातोय आणि तुम्ही येणाऱ्या भक्तांना तुम्ही सहकार्य करा. आणि म्हणून तिथून त्यांनी गाणगापूरमध्ये प्रस्थान केलं. पण गाणगापूरमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी अनेक लीला केल्या आणि जेव्हा त्यांनी देह आता आपला अवतार कार्य समाप्त झालेलं आहे तेव्हा आपल्याला हा देह आता नकोय म्हणजे आपला जिथून कुठून आलो तिथं आपल्याला परत जायचं आहे असं जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा माता यक्षिणी परत त्या 64 योगिनींसह परत गाणगापूरमध्ये दत्त महाराजांना भेटायला गेल्या आणि तिथे त्यांना विचारलं की तेव्हा तर निदान तुम्ही वाडीतून गाणगापूरमध्ये येणार होतात, आता तर तुम्ही गाणगापूर काय तुम्ही पृथ्वी तलावरूनच आपला देह ठेवून जाणार आहात, तर मग आता आम्ही काय करायचं. तेव्हा दत्तप्रभूंनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी माणगावमध्ये काही वर्षांनी परत जन्माला येणार आहे अवतार घेऊन. त्यावेळेला तुम्ही तिथे माझी सेवा करण्यासाठी किंवा मला सहकार्य करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी
माणगावमध्ये जावा. पण त्यावेळेला जेव्हा हे सगळं त्याचा संवाद झाला त्याच्यानंतर त्यांची आज्ञा म्हणून माता यक्षिणी माणगावमध्ये इकडे स्थानापन्न झाल्या. पण त्यावेळची माणगावची परिस्थिती आणि आजूबाजूची परिस्थिती कशी होती तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मनुष्यवस्तीच राहत नव्हती. कारण इथे रोगराई, भूतप्रेत, पिशाच असं सगळं काही खूप काय असं होतं की इथं मनुष्य टिकूच शकत नव्हता. आणि मग माता यक्षिणी या ठिकाणी माणगावमध्ये स्थानापन्न झाल्यानंतर मग जेव्हा देव आल्यानंतर मग सगळंच जे काही वाईट आहे ते सगळं नष्ट होणार. तसं वाईट जे काही आहे ते सगळं नष्ट होत गेलं. मग इथे माणसं टिकू लागली. आणि मग भगवंताची लीला आगाद आहे तसं महाराजांचे आजोबा श्री हरिभट्ट टेंबे आपल्या काही भिक्षुकीच्या कामानिमित्तानं प्रथम माणगावमध्ये आले. आणि इथं जे यक्षिणी मंदिराचे जे पुजारी आहेत त्या कोणकर म्हणून होते त्यांची ओळख झाली. आणि मग ते म्हणाले तुम्ही आता तिकडे लांबून इकडे येता मग इथून तिकडे जाता तेव्हा कसं पायी न सगळं चालत जायचं, वाहनं वगैरे काही नाही तर मग तुम्ही इथेच राहावा आता असं करत ते हरिभट्ट टेंबे या ठिकाणी माणगावमध्ये राहिले. आणि मग त्यांचा मुलगा जो श्री गणेश पंत ते आणि रमाबाई त्यांच्या पत्नी मग त्यांच्या उदरी परत मग स्वामी महाराज इथे जन्माला आले. म्हणजे महाराज जन्माला येण्यासाठी किती भगवंताला काय काय लीला घडवाव्या लागल्या सगळ्या असा तो इतिहास सांगतात. म्हणजे पुराणात इतिहासात किंवा असं सांगितलं जातं सगळं असं. आणि मग स्वामी महाराजांनी इथे जन्माल्यानंतर त्या यक्षिणीचीच पहिल्यांदा आधी सेवा केली. तिथं तिच्या दरबारामध्ये त्यांना जे जे काही करायचं ते केलं. आणि मग तत्पश्चात नंतर हे माणगावचं दत्त मंदिर बांधलं. आणि हे जे मंदिर बांधलं त्याला एक असं आहे की आता जरी स्वामी महाराज आपल्यामध्ये देहरूपाने नाहीत तरी पण त्यांनी हे मंदिर बांधून ठेवलेलं आहे. ते कशासाठी बांधलेलं आहे तर तुम्ही सगुण रूपाची भक्ती करा आणि निर्गुण निराकार जो ईश्वर आहे तो तुम्हाला जर आकारायचा असेल तर आधी पहिल्यांदा सगुण भक्ती केली पाहिजे. आणि सगुण भक्ती करण्यासाठी मग जोपर्यंत म्हणजे या पृथ्वी चंद्र सूर्य तसं जोपर्यंत या पृथ्वीतलावरती सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत हे मंदिर इथे आहे. म्हणजे आपण जोपर्यंत होतो देहरूपाने तेव्हा तर त्यांनी अनेक जीवांचा उद्धार केलाच. परंतु आता इतक्या पिढ्या आणि किती म्हणजे जेव्हा प्रलय येऊन पृथ्वी नष्ट होईल तोपर्यंत किती जीव जन्माला येते. मग त्या सगळ्या जीवांचा जर उद्धार व्हायला पाहिजे तर एवढं मोठं कार्य स्वामी महाराज इथे मंदिर बांधून त्यांनी तेवढं मोठं आपल्या सगळ्याच जीवांवरती असे उपकार करून ठेवलेत ना की ज्याचं नाव ते. म्हणून स्वामी महाराज आपले गुरु रूपाने या ठिकाणी आपल्यासमोर आज जरी देहरूपाने नसते तरी ते आहेत. आणि त्याची प्रचिती भक्तांना अजून येते. त्याच्यात मला पण खूप आलेली आहे. म्हणून तर हे सगळं त्यांच्या आशीर्वादानं सगळं घडते. धन्यवाद. एक मस्त सॉन्ग म्हणा ना, भजन म्हणजे सॉरी त्याच्या बसूया का त्याच्यावर बसा. अनसूयेच्या दारी येऊनी सत्व परीक्षा तिची घेऊनी दत्त म्हणून तू आला भूवरी आनंद झाला त्रिभुवनी सुरवर सारे येऊनी भूवरी नमिती तुझला सारे झडकरी जटा शिरावर कटिपीतांबर त्रयमूर्ती हा श्री दत्तात्रेय पादांबुज तव अमृतधारा म्हणून प्रार्थिते तुझला देवा आत्मज्ञाना दावुनी जीवा पार कराया आशिष द्यावा विनविते मी हे गुरुराया स्वरूप मला दावा एक आसमनी रूप दिसावे एकदा तरी दर्शन व्हावे एकदा तरी दर्शन व्हावे एकदा तरी दर्शन व्हावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.